नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा अत्यंत महत्त्वाचा भाग अपूर्णांक म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजावून घेणार आहोत। त्यामध्ये मग अपूर्णांकाची व्याख्या काय आहे, अपूर्णांक कसा लिहिला जातो, अपूर्णांक संख्येचा अंश आणि छेद कसा ठरवला जातो, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया। पण त्यापूर्वी या ठिकाणी बघा, आपण स्क्रीनवर काही वस्तूंचे संच घेतलेले आहेत। आता या संचांना संख्येत कसं लिहिल्या जाईल याला आपण एकदा समजावून घेऊ आणि त्यानंतर मग अपूर्णांकाची व्याख्या काय आहे हे आपण पाहणार आहोत। आता पहिल्या संचामध्ये आपल्याला या ठिकाणी सेब दाखवलेले आहेत, सफरचंद दिलेले आहेत आणि किती सफरचंदाचा हा संच आहे, तर या ठिकाणी आपण उत्तरात लिहूया 3 सफरचंदाचा हा संच दिलेला आहे। दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला किती खुर्च्या दिल्यात, तर 2 खुर्च्यांचा हा संच आहे। तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला 4 पुस्तकांचा संच दिलेला आहे आणि शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला 6 कुंड्या दिलेल्या आहेत। मग या ठिकाणी या वस्तूंच्या संचाला दर्शवण्यासाठी आपण ज्या संख्या वापरल्या 3, 2, 4, 6, आता या संख्या कशासाठी वापरल्या आपण, तर या ठिकाणी जे संच दिलेले आहेत हे संच पूर्ण वस्तूंचे आहेत। या ठिकाणी बघा 3 सेब पूर्ण आहेत, 2 खुर्च्या आहेत पूर्ण, 4 पुस्तकं पूर्ण आणि 6 कुंड्या पूर्ण आहेत। मग पूर्ण वस्तूंसाठी ज्या संख्यांना आपण वापरलं या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो। यांना काय म्हणायचं आहे, पूर्णांक संख्या। मग आता ज्या वस्तू पूर्ण नाहीत, अलग लक्षात, ज्या वस्तू पूर्ण नाहीत अशांना दर्शवण्यासाठी, अशांना दाखवण्यासाठी आपण अपूर्णांक संख्यांचा वापर करतो। तर चला मग बघूया अपूर्णांक संख्येची जी व्याख्या आहे ती बघा, लक्षात घ्या। या ठिकाणी अपूर्णांकाची जी व्याख्या आहे ती आपण आधी समजावून घेऊया। पहा, एका पूर्ण वस्तूचे काही समान भाग केले, काय केलं आपण, एका पूर्ण वस्तूचे काही समान भाग केले तर बनलेल्या प्रत्येक भागाला दिलेली गणितीय किंमत जी असते त्याला आपण अपूर्णांक म्हणतो। पहा, अपूर्णांकाची काय व्याख्या झाली, एका पूर्ण वस्तूचे काही समान भाग केल्यास बनलेल्या तयार झालेल्या प्रत्येक भागाला दिलेली जी गणितीय किंमत आहे त्याला आपण अपूर्णांक असे म्हणतो। मग आपण उदाहरणाच्या साहाय्याने याला समजावून घेऊ। या ठिकाणी पहा, एक वर्तुळ आपण इथं घेतलेलं आहे आणि वर्तुळाची संख्या किती आहे, तर या ठिकाणी एक वर्तुळ आहे, एक वर्तुळ हे पूर्ण वर्तुळ झालं। वर्तुळ किती आहे, तर 1 आहे, ही पूर्ण संख्या आहे, ओके। पण आता या वर्तुळाचे आपण समान किती भाग केलेले, तर समान 4 भाग केले। बघा, भाग 1, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, एकूण किती भाग झाली, तर या ठिकाणी बघूया, वर्तुळाची जी संख्या आहे ती 1 आहे आणि वर्तुळाचे समान झालेले जे एकूण भाग आहेत ते किती भाग आहे, 4। मग आता लक्षात घ्या, एका वस्तूचे जेवढे आपण समान भाग करतो त्या भागांची जी संख्या असते याला आपण नेहमी कुठे ठेवतो, अपूर्णांकाच्या छेदामध्ये ठेवतो। छेदामध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण काय म्हणू, डिनोमिनेटर। अपूर्णांकाचा जो डिनोमिनेटर असतो त्या ठिकाणी ठेवत असतो। आणि एका भागाची किंमत काढताना आता लक्षात घ्या, जेवढे भाग होतील त्यापैकी आता समान भागापैकी आपण जेवढे विचारात घेतले त्याला आपण अंशामध्ये लिहितो। या ठिकाणी एका भागाची किंमत तर 1 अंशामध्ये लिहिल्या जाईल आणि छेदामध्ये 4 लिहिल्या जाईल। म्हणून एका भागाची जी किंमत आहे किंवा इथं प्रत्येक भागाची जर किंमत आपण इथं लिहिली तर ती 1/4 एवढी होणार आहे। बघा, या भागाची किंमत 1/4 आहे, हा सुद्धा एक पूर्ण भाग आहे म्हणून याची किंमत 1/4, याची पण किंमत 1/4 आणि या ठिकाणी सुद्धा 1/4। तर मग आपल्या लक्षात काय आलंय की एका वर्तुळाचे आपण या ठिकाणी किती समान भाग केले, 4 समान भाग केलेत आणि 4 समान भाग केले म्हणून अपूर्णांक जेव्हा लिहिला जाईल आता या उदाहरणाच्या संदर्भात, तेव्हा आपण छेदामध्ये 4 ही संख्या वापरणार आहे। मग एका भागाची किंमत काढताना अंशामध्ये आपण 1 ठेवलेला आहे आणि छेदामध्ये 4 ठेवलेले आहे। तर
अपूर्णांक अजून काही उदाहरणांच्या साहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे आपण समजावून घेऊया। बघा, आता वर्तुळात आपण या ठिकाणी जरा जास्त भाग केलेले, या वर्तुळाचे एकूण किती समान 8 समान भाग झालेत। 1 2 3 कलर रंग दिलेले, रंगवलेले 3 भाग आहेत आणि न रंगवलेले 1 2 3 4 आणि 5। पहा, लक्षात घ्या, तर एकूण किती भाग झालेत वर्तुळाचे? या ठिकाणी एकूण 8 भाग झालेत। मग वर्तुळाचे समान 8 भाग झाले तर जेव्हा अपूर्णांक आपण लिहिणार आहोत तर त्याच्या छेदामध्ये कोणती संख्या येणार आहे? छेदामध्ये येणारे 8, छेदामध्ये 8। या उदाहरणाच्या संदर्भात जो काय अपूर्णांक लिहिला जाईल त्या प्रत्येकाच्या छेदामध्ये आपल्याला जेवढे समान भाग झाले त्याला दर्शवण्यासाठी जी संख्या आपण वापरतो तिला लिहित असतो, हे ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर एका भागाची जी किंमत आहे, आता इथं 8 भाग झाले तर प्रत्येक भाग, एक जो भाग आहे हा 1/8 बनला, हा सुद्धा 1/8 आहे। अशा प्रकारे प्रत्येक भागाची जी किंमत आहे, एका भागाची जी किंमत आहे ती होणार आहे 1/8, 1/8। पण आता या ठिकाणी रंगवलेले भाग सुद्धा आहेत। मग रंगवलेल्या भागाची जर किंमत आपल्याला दाखवायची असेल तर या ठिकाणी रंगवलेले किती भाग आहे? 1, हा दुसरा आणि हा तिसरा, 3 भाग रंगवलेले। म्हणून लक्षात घ्या, समान भागांपैकी जेवढ्या भागांना आपण विचारात घेतलं त्यांना आपण अंशामध्ये लिहितो, म्हणून अंश 3 होणार आहे आणि एकूण जेवढे भाग झालेले आहेत त्याला आपण छेदामध्ये लिहितो, म्हणून छेद 8 होणार आहे। म्हणून रंगवलेल्या भागाची जी किंमत आहे ती आहे 3/8। आता त्यानंतर न रंगवलेले भाग, बघा लक्षात घ्या, पूर्ण वर्तुळ जे आहे हे 2 गटात आपण विभागू शकतो, रंगवलेले भाग आणि न रंगवलेले भाग। इथून इथपर्यंत 3 रंगवलेले भाग होते आणि या इथून इथपर्यंतचे जे भाग आहेत हे न रंगवलेले आहेत। मग हे किती भाग आहेत? तर या ठिकाणी हे एकूण 5 भाग आहेत। बघा, न रंगवलेले जे भाग आहेत ते किती आहेत? 5। 1 2 3 4 आणि 5 भाग बनलेले आहेत। मग न रंगवलेले भाग 5 आहेत, म्हणून या इथून इथपर्यंतच्या भागांची किंमत आपल्याला दर्शवण्यासाठी अंशामध्ये काय लिहायचे? 5 आणि छेदामध्ये काय लिहायचे? 8। तर या ठिकाणी लक्षात घ्या, वर्तुळाचे आपण किती समान भाग केले? 8 समान भाग केले, तर प्रत्येक भागाची किंमत काय बनली? 1/8। रंगवलेल्या भागाची किंमत काय आहे? 3/8 आणि न रंगवलेले भाग किती आहे? 5/8। चला अजून काही उदाहरणं घेऊया ज्यामुळे तुम्हाला अपूर्णांक एकदम व्यवस्थित आणि चांगला समजणार आहे। यानंतर पुन्हा अपूर्णांकात तुम्हाला गोंधळ झालाच नाही पाहिजे अशा प्रकारे आपण याला समजावून घेऊया। बघा, समान झालेले जे भाग आहेत, आता आपण आकृती कोणती घेतलेली आहे? आयत आहे, ज्याला आपण रेक्टँगल असं म्हणतो इंग्रजीमध्ये, आयत किंवा काटकोन चौकोन। तर याचे एकूण किती भाग झालेले? तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 आणि एकूण 6 भाग झालेत। तर आयताचे समान झालेले जे एकूण भाग आहेत ते किती आहेत? 6 आहेत। मग या ठिकाणी एका भागाची किंमत म्हणजे प्रत्येक भागाची किंमत, आता इथून एवढा जो एक भाग आहे याची किंमत जर आपल्याला काढायची तर अंशामध्ये काय राहणार? 1 राहणार आणि छेदामध्ये कोणती संख्या लिहिणार आहे? 6। म्हणजे एका भागाची जी किंमत आहे ती 1/6। या ठिकाणी सुद्धा आयताचे काही भाग म्हणजे एवढे 2 भाग रंगवलेत। मग रंगवलेल्या इथून एवढ्या 2 भागांची जर किंमत गणितीय रूपात दाखवायची असेल तर अंशाला आपण इथं 2 भाग विचारात घेतले म्हणून अंश 2 होणारे आणि छेदामध्ये एकूण सगळे भाग झालेले 6 म्हणून छेद यावेळी सुद्धा 6च राहणार आहे। या ठिकाणी अजून या अपूर्णांकाला लिहिताना आपण थोडं पुढं अजून सोडवू शकतो। 2/6 मध्ये 2 आणि 6 ला भाग जाणारी संख्या आहे 2। मग 2 ने 2 ला भाग दिला तर 1 आणि 2 ने 6 ला भाग दिला तर 3, म्हणून 1/3 हे त्याचं काय आहे? संक्षिप्त रूप म्हणू आपण याला। 2/6 हे बरोबर उत्तर आहे, पण 2 आणि 6 ला 2 या समान संख्येनं भाग जातो
म्हणून दोन्हींना समान संख्येनं भाग दिल्यावर जे उत्तर आलं याला आपण संक्षिप्त रूप म्हणजे त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म असं म्हणतो, सिम्पलेस्ट फॉर्म. तर हे सुद्धा उत्तर बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. चला, न रंगवलेले भाग किती आहेत तर न रंगवलेले भाग आहे 4 आणि छेदात आहे 6. मग न रंगवलेल्या भागाची जी किंमत अपूर्णांकामध्ये होईल ती 4/6. याला संक्षिप्त रूपामध्ये लिहिल्यास 2 ने भाग जाईल, 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6 म्हणजे उत्तर या ठिकाणी 2/3 असंही लिहू शकता. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर पुढे जाऊन पाहूया. बघा, या ठिकाणी आपण पुन्हा एक त्रिकोण घेतलेला आहे. त्रिकोणाचे भाग झाले 1, 2, 3 आणि 4. एकूण किती भाग झालेत? 4 भाग झालेत. आकृतीचे एकूण भाग झाले 4. त्यापैकी एक भाग जर विचारात घेतला तर अंश 1 राहणार आहे आणि छेदामध्ये 4 म्हणून एका भागाची जी गणितीय किंमत आहे, अपूर्णांकामधली किंमत आहे, ती 1/4. मग या वरच्या संख्येला आपण काय म्हणतो? अंश म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि खालच्या संख्येला आपण काय म्हणतो? छेद असं म्हणतो. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? न्यूमरेटर म्हणतो. काय म्हणतो याला? न्यूमरेटर म्हणजे अंश, न्यूमरेटर. आणि खालच्याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो. डिनॉमिनेटर म्हणजे छेद. डिनॉमिनेटरचा अर्थ छेद आहे. चला, रंगवलेले एकूण भाग आहे 3 आणि छेदामध्ये 4 म्हणून रंगवलेल्या भागाची किंमत 3/4 आणि न रंगवलेल्या भागाची किंमत आहे, न रंगवलेला भाग 1 आहे म्हणून 1/4. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी अपूर्णांकाच्या संदर्भात समजावून घेऊ. बघा, पुन्हा एकदा आपण आयत घेतलेले. आयताला आपण त्रिकोणांच्या रूपामध्ये विभागलंय. या ठिकाणी किती भाग झाले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे 8 एकूण भाग झालेत. म्हणून आयताचे किंवा दिलेल्या आकृतीचे झालेले एकूण भाग किती आहेत तर 8 आहेत. मग प्रत्येक भागाची जी किंमत आहे, एका भागाची किंमत जी आहे तर एक भाग आपण विचारात घेतोय म्हणून अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 8. पण या पूर्ण आकृत्यांमध्ये दिलेल्या आकृतीमध्ये रंगवलेले भाग किती आहेत तर रंगवलेले 3 भाग आहेत आणि छेदामध्ये 8 येईल. मग रंगवलेल्या भागाची किंमत लिहिताना 3 भाग रंगवलेत म्हणून अंश 3 आणि एकूण भाग झाले 8 म्हणून छेद 8. 3/8 ही रंगवलेल्या भागाची किंमत आहे. आणि न रंगवलेले जे भाग आहेत ते एकूण 5 आणि छेद 8 जशाला तसे आपण ठेवणार आहोत. या ठिकाणी पहा, न रंगवलेले भाग 5/8, रंगवलेले भाग 3/8.